नमस्कार. सुरुवात करूया आजच्या नवीन कथेपासून. पण त्या अगोदर मनोहर कथाप्रेमी चॅनलला भेट दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. सुरुवात करूया आपल्या कथेपासून. बालपण भाग 1. रिया दुबईला जेलमध्ये जेलर होती. तिची नेहमी जेलमध्ये दवाखान्यात नाईट ड्युटी असायची. एक रात्री एक कैदी बाईने मुलाला जन्म दिला आणि ती जेलरला म्हणाली, हे बाळ तूच घेऊन टाक, कारण ते लेकरू जेलमध्ये मोठं व्हावं असं तिला वाटत नव्हतं. तिनं ते बाळ लपवून घरी आणलं. नवऱ्यानं बाळाला बघितलं आणि म्हणाला, लवकरात लवकर हे बाळ त्याच्या आईला नेऊन दे. नामजबूर होऊन बाळ वापस त्याच्या आईला नेऊन द्यायला गेली. तेव्हा तिच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. जेव्हा तिने त्या बाळाच्या आईला बघितलं. तिचे तर 2. ही कहाणी आहे रियाची. दुसऱ्या मुलींपेक्षा खूपच वेगळी आहे. पप्पा पंजाब जेलमध्ये. बिझनेस आणि घर होतं. कंपनीच्या कामासाठी दुबईला गेले होते. तिथेच खूप वर्ष राहिले आणि तिथेच लग्न झालं. तिची आई दुबईची सुंदर अशी महिला होती. रियाच्या पप्पांजवळ खूप सारी संपत्ती होती. त्यांचे दिवस अत्यंत आनंदात जात होते. लग्नाच्या 1 वर्षानंतर तिचा जुळा भाऊ आईच्या पोटात वाढत असताना आई पप्पाने ठरवलं की त्यांनी गावी म्हणजेच पंजाबला वापस यायचं आणि तिथेच राहायचं. पंजाबला आल्यानंतर त्यांना त्यांच्या धंद्यामध्ये खूप नुकसान झालं आणि वर्षातच ते नुकसान वाढत जात होतं. रियाच्या बाबांना हे सगळं सहन झालं नाही. त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तिच्या भावाला जन्मून 1 वर्ष झालं होतं. आई तिथे एकटी पडली होती. तिच्या आईने आता दुबईला वापस यायचा निर्णय घेतला. तिच्या आईला घरचे नातेवाईक आले होते घ्यायला आणि तिच्या आजीने दोन्ही लेकरांना तिच्या आईसोबत जाऊ दिलं नाही, कारण मुलाची शेवटची निशाणी म्हणून आजीला त्या लेकरांना ठेवून घ्यायचं होतं. आणि रियाच्या माहेरच्यांना पण वाटलं की मुलं सोबत असतील तर तिचं दुसरं लग्न होणार नाही, म्हणून ते लेकरांना तिथंच ठेवून निघून गेले. त्यांची आई आणि ते दोन्ही लेकरं रडत होती. रडत असतानाच त्या तिघांना वेगळं केलं आणि त्यांची आई दुबईला निघून गेली आणि इथे दोन्ही लेकरांना आजीच्या भरोशावर सोडून गेली. 5 वर्षानंतर त्यांच्या आजीने त्यांना खूप लाडात वाढवलं. त्यानंतर त्यांची आजी वारली. नंतर त्यांचा सांभाळ काका काकू करू लागले आणि त्यांचे जीवन नरक बनलं. त्या दोघांचे लहानपण हरवलं. घरची सगळी लेकरं खेळायचे, पण त्या दोघांना खेळायचीही परवानगी नव्हती. भाऊजवळ सगळी मुलं खेळताना बघून त्यालाही खेळायची उत्सुकता व्हायची आणि ते नकळत खेळायला जायचे. तेव्हा त्यांचे काका काकू त्यांना चप्पल फेकून मारायचे, पण ते बिचारे एका कोपऱ्यातच बसायचे आणि त्यांना घालायला गल्लीतल्या मुलांचे वापरलेले जुने कपडे भेटायचे. त्यांच्या काका काकूंना 1 मुलगा आणि 1 मुलगी होती, पण एका गंभीर आजारामध्ये त्यांचा मुलगा आणि मुलगी वारली. आणि या गोष्टींचा त्यांना चांगलाच धक्का बसला. पण काही दिवसानंतर ते थोडेसे सावरले. त्यांनी भावाला स्वतःचा मुलगा म्हणून वागवलं आणि त्यांच्या म्हातारपणाचा सहारा म्हणून सांभाळायचं ठरवलं. ते आता भावाला स्वतःच्या मुलासारखं ठेवत होते. त्यांनी दोघांनाही शाळेत टाकलं. तरी आई गोरी असल्यामुळे ते दोघं शाळेमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये सगळ्यात वेगळे दिसायचे. रियासोबत त्यांचं काका काकूंचं वागणं तसंच होतं, पण ते तिच्या भावाची जास्त काळजी घेत होते. त्यामुळे तिचा भाऊ जास्त करून
काका काकू सोबतच राहायचा. त्यामुळे रिया स्वतःला एकटं समजू लागली होती, कारण रियाशी कुणीच बोलत नव्हतं. शाळेतून आल्यानंतर तिला घरची कामं पण करावी लागत होती. ती काही दिवस शाळेत गेली आणि काही दिवसांनी तिला शाळा आणि घर नाही सांभाळता आलं.